छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। देवगिरी हा किल्ला महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी महाराज जिल्ह्यापासून 16 किलोमीटर अंतरावर दौलत या गावामध्ये आहे। देवगिरी हा किल्ला अशी प्राचीन वास्तू आहे जी महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे। देवगिरी या किल्ल्याचे विशेष बाब म्हणजे या किल्ल्यावर अनेक राजाने राज्य केले आणि अजून एक विशेष बाब म्हणजे या किल्ला युद्ध करून किंवा सैनिकी बळांवर हा किल्ला जिंकता आला नाही। देवगिरी हा किल्ला बांधणीचे श्रेय म्हणजे यादव वंशातील भिल्ला महाराजा यांना दिले जाते। त्यांनी हा किल्ला 1187 मध्ये बांधला होता आणि या किल्ल्यावर अनेक घराण्याने राज्य केले। तर त्यानंतर यादव साम्राज्याच्या नंतर या किल्ल्यावर सिंगन राजा रामचंद्र राय, शंकरदेवराय आणि रामचंद्ररायांचा जावाई हरपालदेवराय यांनी या किल्ल्यावर राज्य केले। असं म्हटलं जातं की हरपालदेव यांनी राज्य नाही केलं, त्यांनी फितुरी केली। रामचंद्र राय यांच्या राज्यकाळात जेव्हा ते गडावर होते तेव्हा 1308 मध्ये खिलजीचा आक्रमण झालं आणि रामचंद्र राय यांचा मुलगा शंकरदेवराय हा दुसरा लढायला होता, म्हणून इकडचं जे काही सैन्य आहे ते कमकुवत होतं। म्हणून रामचंद्र राय आणि खिलजीचा तह झाला आणि खिलजीने इकडून खूप सारं सोनं आणि नाणं विकून तो आपला साम्राज्यात परतला आणि शंकरदेवराय जो रामचंद्र रायाचा मुलगा होता त्याने या सर्व गोष्टीला विरोध केला आणि या सत्तेसाठी हरपालदेव याने फितुरी केली आणि फितुरी केल्यामुळे हे पूर्ण यादव साम्राज्य लयात गेलं। आणि दुसऱ्या बाजूला असं म्हटलं जातं की अल्लाउद्दीन खिलजीचा मुलगा कुतुबुद्दीन खिलजीला हरपालदेव याने खूप प्रतिकार केला, म्हणून पूर्ण यादव साम्राज्य हे लयात गेलं। त्यानंतर यादव साम्राज्याच्या नंतर या किल्ल्यावर मोहम्मद बिन तुगलकने 1326 मध्ये या किल्ल्याचा ताबा मिळवला आणि त्यांनी आपली राजधानी दिल्लीतून हलवून या गडावर आणली आणि त्यांनी आपली प्रजासुद्धा इथेच याच राज्यात आणली। आणि याच काळात मोहम्मद बिन तुगलकने या किल्ल्याचं आणि या शहराचं नाव देवगिरी बदलून दौलताबाद असे ठेवले। त्यानंतर पाण्याच्या अभावामुळे मोहम्मद बिन तुगलकला आपली राजधानी आणि प्रजा घेऊन पुन्हा आपल्या दिल्लीत परतावून आणलं। त्यानंतर बहामनीने या किल्ल्यावर ताबा मिळवला आणि बहामनीने ताबा मिळवताच बहामनीने या किल्ल्यावर चांद मिनार बांधले आणि त्यानंतर बहामनीचे या 5 शक्लसुद्धा पडली, मुघलशाही, आदिलशाही, बेरीजशाही, कुतुबशाही आणि निजामशाही अशा 5 शाह्या पडल्या आणि त्यामधील 1499 मध्ये निजामशाहीने या किल्ल्याचा ताबा मिळवला आणि त्यांनी या किल्ल्याचा ताबा मिळवल्यानंतर त्यांनी या किल्ल्याला आणखी मजबूत बनवले। त्यानंतर या किल्ल्यावर 17व्या शतकापर्यंत मुघलांच्या वर्चस्वाखाली हा किल्ला गेला। त्यानंतर 20व्या शतकापर्यंत हा किल्ला मराठा, पेशवे आणि हैदराबादच्या निजामाकडे सुद्धा हा किल्ला गेला। देवगिरी हा किल्ला दौलताबाद या गावामध्ये असून एका शंकूच्या आकाराच्या डोंगरावर वसलेला हा किल्ला आहे आणि हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातला असून या किल्ल्याची उंची 2975 फूट आहे आणि हा किल्ला 200 मीटर उंच असलेला एका डोंगरावर वसलेला हा किल्ला आहे। आणि देवगिरी या नावामागे ही एक दंतकथा आहे। एकदा शंकर आणि पार्वती सारीपाट हा खेळ खेळत होते, त्यात शंकर हे पराभूत झाले आणि रागारागाने वेरूळच्या अरण्यात निघून गेले। त्यानंतर पार्वतीसुद्धा बिल्लिणीच्या वेशात महिषमाळाच्या डोंगरात राहू लागली आणि शंकर बिल्लिणीवर अनुरुक्त झाले आणि शंकरने सर्व देवतांना त्या वेरूळच्या अरण्याच्या आजूबाजूच्या परिसरात येण्यास मनाई केली, म्हणून सर्व देवता एका डोंगरावर राहू लागले आणि त्या डोंगराचे नाव म्हणजे देवगिरी असे होईल आणि त्या डोंगरावर वसलेला किल्ला म्हणजे देवगिरी त्या किल्ल्याला नाव दिलं गेलं। त्यानंतर या किल्ल्यात 94 क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला हा किल्ला आहे।
आणि या किल्ल्यावर लहान किल्लेदारी क्षेत्र बनवलेले आहेत. अंबरकोट, महाकोट आणि बालाकोट. या तिहेरी तटबंदीची निर्मिती मलिक अंबरच्या कालावधीमध्ये केली आहे आणि मलिक अंबर या किल्ल्याचे फार महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर या किल्ल्यावर पाहण्यासाठी ठिकाणे आहेत. त्याआधी आपण पाहूया मेंढा तोफ ही पंचधातूंनी बनलेली तोफ आहे आणि या तोफेमध्ये एक शहर उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे आणि हे तोफ 180च्या कोनात फिरू शकते. कारण जेव्हाही कोणी शत्रू सैन्य या किल्ल्याचा ताबा मिळवेल आणि तो सर्वात प्रथम या मेंढा तोफचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करेल, कारण तो पूर्ण मेंढा तोफ फिरवून आपल्याच गडावर हमला करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून ही तोफ फक्त 180च्या कोनात फिरू शकते. म्हणून या किल्ल्याचे बांधकाम एक अलौकिक बुद्धिमत्तेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण असे म्हटले जाते. त्यानंतर किल्ल्यावर पाहण्यासाठी खूप बरेच ठिकाणे आहेत. सर्वात प्रथम चांदमिनार. हा चांदमिनार 210 फूट उंच असलेला हा चांदमिनार आहे आणि या चांदमिनारची बांधकाम महामनीच्या कालावधीमध्ये बहामनीने चांदमिनार उभारला होता आणि आपली शक्ती आणि आपली आठवण म्हणून हा चांदमिनार बहामनीने बांधण्यात आला होता. आणि हा चांदमिनार 210 फूट आणि 21 मीटर रुंद हा चांदमिनार आहे. तर त्यानंतर आपण पाहूया बारादरी. बारादरी ही 13 खोल्यांची मोठी अशी भव्य इमारत आहे. त्यावेळी ही बारादरी शाही महाल होती. त्या शाही महालाचा निर्मिती औरंगजेबाने केली होती. त्यानंतर आता आपण पाहूया सरस्वती बावडी. सरस्वती बावडी आपल्याला त्या किल्ल्यावर पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहूया हत्ती हाऊस. हत्ती हाऊस ही मोठी पाण्याची टाकी आहे आणि या पाण्याच्या टाक्यामध्ये 10,000 घनमीटर इतकीच्या क्षमता त्या पाण्याच्या टाक्यामध्ये आहे. त्यानंतर आता आपण पाहूया चिनी महाल. चिनी महाल ही एक महत्त्वाची इमारत आहे. चिनी महाल ही खूप महत्त्वाची इमारत आहे आणि या इमारतीचा उपयोग मुघलांच्या कालावधीमध्ये औरंगजेबाने कैदेखाना म्हणून केला होता. त्याने अबुल हुसेन तानाशाह जो गोलकांडाचा राजा होता त्याला 12 वर्ष त्या कैदेत ठेवले होते. कारण की तो गोलकांडाचा राज्य त्याच्या हातात होतं. त्याने त्या राज्यामध्ये आपल्या सैनिकांवर खूप अत्याचार आणि खूप अपराध केले होते. म्हणून औरंगजेबाने त्याला या कैदेमध्ये 12 वर्ष कोंडले होते. तर त्यानंतर आता आपण पाहूया श्री दुर्गा तोफ. श्री दुर्गा तोफ ही शेवटचं स्थान आहे आणि या श्री दुर्गा तोफ ही 360च्या कोनात फिरू शकते आणि दुर्गा तोफ देखील पंचधातूंनी बनलेली तोफ आहे. आणि या श्री दुर्गा तोफेला धूळदान तोफ देखील म्हटले जाते, कारण या तोफेमध्ये शत्रूंची धूळदान उडवण्याची इतकी क्षमता या तोफेमध्ये आहे. म्हणून या तोफेला धूळदान तोफ देखील म्हटले जाते. आता आपण पाहूया श्री संकटविनायक मंदिर. आणि संकटविनायक मंदिर या किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतात. यादव वंशातील बिल्लामा राजाने हा मंदिर त्या काळी हे मंदिर महादेवाचं होतं आणि परकीय हमल्यानंतर हे मंदिर उद्ध्वस्त केलं गेलं. त्यानंतर आपले मराठी सेवक त्या किल्ल्यावर आले आणि त्यांनी हा ताबा मिळवला. त्यानंतर नानासाहेब पेशवे हे जेव्हा गडावर आले त्यांनी महादेवाच्या उद्ध्वस्त मंदिराच्या ऐवजी आपल्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना स्थापन केली आणि त्या मंदिराला संकटविनायक मंदिर असे नाव दिले गेले. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. भारत माता के जय. जय श्रीराम. याला बनवण्यासाठी किती मेहनत लागली वगैरे? बनवण्यासाठी किती मेहनत लागली? आम्हाला बनवण्यासाठी एकूण 15 दिवस लागले. आम्ही सर्वात प्रथम मातीच्या शेतात गेलो आणि माती आम्ही कामाच्या पुढे दुनानधुरकीवरून आम्ही 5-6 मुलांनी मिळून ही माती आणली तिथून. आणि त्या माती आणण्यामध्ये आमचे खूप कष्ट आहेत. म्हणून आणि या किल्ल्यावर काय बोलले किल्ला काय मेहनत 15 दिवस लागले आणि आम्ही 5-6 जणांनी मिळून हा किल्ला उभारला आहे. सर्वात प्रथम आम्ही किल्ल्याची तटबंदी आहे तिहेरी तटबंदीची आम्ही पहिले बांधकाम केले. त्यानंतर आम्ही वास्तूंचे बांधकाम केले. त्यानंतर आम्ही हा डोंगर उभारला. त्यानंतर आम्ही मावळे बसवले आणि या सर्वांना वास्तूंना तडबंद्यांना रेषा मारल्या, कलर केले आणि आमच्यात खूप मेहनत आहे. स्पीड न्यूज भारत.